नमस्कार दर्शकांनो, परत आज आलेली आहे योलो स्पॉटलाईटच्या माध्यमातून तुमच्यासाठी एका नवीन व्यक्तीला तुमच्या भेटीसाठी घेऊन. आपण सगळ्यांनीच काही वर्षांपूर्वी एक अत्यंत वाईट वेळ जी अनुभवली होती ती म्हणजे कोरोनाची. या काळामध्ये सगळं काही जरी बंद असलं तरी खाणं पिणं मात्र रोज सुरू होतं आणि या माध्यमातूनच किराणा दुकानं किंवा ग्रोसरी स्टोर्स हे सुद्धा सातत्याने सुरू होते. आणि याच माध्यमातून जसा कोरोनाचा काळ संपला त्यानंतर छोटे मोठे उद्योग सुरू व्हायला लागले होते. पण आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं की काही जरी झालं तरी खाण्याचं मात्र काम हे थांबत नसतं. आणि ह्याच स्टोर्सच्या माध्यमातून आता तुमच्यासमोर एक नवीन उद्योजकांना आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. आज माझ्यासोबत आहेत आदरणीय तुषार ताकजुरे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आणि सरांचा TMT ग्रुप आहे, म्हणजेच तुषार सरांच्या माध्यमातून इथे बरेचसे स्टोर्स कितीतरी 8-1 वर्ष होत आहेत की सरांचं सातत्याने या विषयामध्ये काम चाललेलं आहे. छोट्या गृहोद्योगांपासून असेल तर मोठ्या स्टोर्सपर्यंत आता नव्याने अकोल्यामध्ये ते खूप छान स्टोर्स घेऊन येत आहेत. तर याच विषयी आज चर्चा करणार आहोत. सर, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की नेमकं TMT ग्रुप याची सुरुवात कशी झाली? TMT ग्रुपची सुरुवात ही मला सांगायला एक चांगलं वाटत आहे की आमचा जो तळागाळातला जो व्यक्ती आहे किंवा जो जमिनी स्तरावरचा जो व्यक्ती आहे अशा व्यक्तीपासून आमची सुरुवात झालेली आहे. आम्ही मुळात जे 10-15 लोक जे असतील तर त्या एक आर्थिक गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलेला हा जो ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून आम्ही याची सुरुवात केलेली आहे की कुठेतरी आम्हाला एक रोजगार मिळाला पाहिजे. आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आम्ही टीम एकत्र आली आणि हळूहळू करता करता आज खूप मोठं आमचं एक साम्राज्य म्हटलं तरी चालेल ते उभं झालेलं आहे. आणि त्यालाच एक नाव TMT देण्यात आलं आहे. आणि TMTचा दुसरा एक अर्थ जरी काढला तरी तुषार मनोहर ताकजुरे हा सुद्धा आहे. ओके सर, TMTच्या माध्यमातून जसं स्पेशली आपण अकोल्यामध्ये जेव्हा विचार करतो आहे तर स्टोर्सच्या माध्यमातून आता तुम्ही लोकांच्या भेटीला खूप छान उत्पादनं घेऊन येणार आहेत. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, बँक असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही जुळलेले आहात. नेमकं अकोल्यामध्ये आता स्टोर्स ओपन करायचं हे कसं तुम्हाला सुचलं? हां, तर आमचं जे काम आहे सुरुवातीला आम्ही एक मार्केटच्या स्वरूपात असो याच्यामध्ये उतरलेलो होतो. परंतु कालांतराने आम्हाला एक समजलं की आम्ही उद्योजकामध्ये जर वळत गेलो किंवा उद्योगाकडे जर गेलो तर आमचं त्यात भरभराटी होईल. त्यानंतर आमच्यामध्ये ग्रुपमध्ये आणखी लोक सहभागी झाले. आम्हाला त्यांनी फंडिंग केली आणि अशा माध्यमातून आम्ही बँकिंगच्या ह्याच्यात असो, गृहोद्योगच्या ह्याच्यात असो किंवा दालमिलच्या ह्याच्यात असो किंवा गोल्डच्या ह्याच्यात असो आम्ही दिवसेंदिवस आमची प्रगती होत आहे. आणि कालांतराने आज आम्ही अशा याच्यावर आहोत की आम्हाला आणखी पुढे डेव्हलप करायचं आहे. आणि आमचं एक माध्यम आहे की याच्यामधून आम्हाला लोकांनाही चांगलं अन्न द्यायचं आहे. भविष्यामध्ये ज्या गरजा 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, तर आजच्या काळामध्ये वस्त्राचं प्रमाण भरपूर आहे, निवारा सर्वांना मिळालेला आहे. परंतु अन्नावर आता जो फोकस आलेला आहे की आपल्याला अन्न चांगलं मिळालं पाहिजे. तर हाच एक कन्सेप्ट घेऊन आम्ही पुढे जात आहे आणि आम्हाला प्रत्येकाला हे एक चांगल्या प्रकारचं अन्न द्यायचं आहे आणि त्यासाठीच आमचा हा सर्व प्रयत्न आहे. बिलकुल सर, या स्टोर्सची सुरुवात करत असताना आता साधारणतः एक 8 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये झालेला आहे. तर नेमकं TMT स्टोअरच्या माध्यमातून लोकांसाठी काय काय उत्पादनं असणार आहेत? तर त्याच्यामध्ये आमचा सर्वप्रथम प्राधान्य यालाच आहे की क्वालिटी. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले प्रोडक्ट आम्ही आमच्या स्टोअरमध्ये आणत आहे. म्हणजे त्यात क्वालिटीसोबत आम्हाला कोणासोबत तडजोड करायचं काम पडणार नाही. कुठेतरी आम्हाला तिथे कोणाचा सहभाग घेण्याचं काम पडणार नाही. आमचा हा कन्सेप्ट जो आहे तो मिल टू शॉप आणि शॉप टू डायरेक्ट कस्टमर. तर या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात काम करून क्वालिटी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ करणार नाही हे सुद्धा आम्ही शाश्वत सर्वांसमोर सांगत आहे. आणि आमचा मिल असो किंवा आमचा गृहोद्योग असो किंवा आमचं कोणतं क्षेत्र असो सर्व नागरिकांसाठी खुलं आहे. आणि त्यासाठी आम्ही भरपूर कष्ट घेतो किंवा माझी टीम जे काम करते या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की आम्हाला चांगलं अन्न देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बिलकुल सर, खूप छान उद्देश आहे तुमचा की काय होतं की आपण कितीही जरी पैसा कमावला, कितीही श्रीमंत झालो किंवा कितीही मोठे बनलो तरीसुद्धा आपली सगळ्यात महत्त्वाची गरज ती म्हणजे एक चांगलं अन्न सगळ्यांना हवं असतं. सर, कोणत्या कोणत्या प्रकारची उत्पादनं आता तुमच्या स्टोअरमध्ये असणार आहेत उपलब्ध? आता आमच्या याच्यामध्ये हळदीचे प्रोडक्ट आहे, त्याच्यानंतर मसाला आहे, धनिया पावडर आहे, बेसन आहे, त्यानंतर पापड आहे आणि दिवसेंदिवस आम्ही प्रत्येक प्रोडक्ट याच्यामध्ये वाढवत आहे. परंतु आम्ही प्रोडक्ट वाढवण्याची त्यामध्ये घाई करत नाही आहे की आम्हाला कोणत्याही प्रोडक्टसोबत क्वालिटीसोबत तडजोड करायची नाही आहे. त्यासाठी आम्ही आमच्या ज्या क्वालिटीच्या याच्यामधून जो प्रोडक्ट पुढे जाईल तोच आम्ही त्या स्टोअरमध्ये ठेवणार आहे. आणि आपल्याला आतापर्यंतच्या अनुभवातून आम्हाला ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि त्यांचे जे हे आहे म्हणजे त्यांचा जो परतावा आम्हाला त्यांचा जो विश्वास आहे तो त्याच्या रूपात आम्हाला मिळत आहे.
पैशाचा तर विषय आहेच, परंतु आज एखाद्या ग्राहकाला जे समाधान मिळत आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर, कारण तो नंतर आयुष्यभरासाठी तुमच्यासाठी जुळून राहतो त्या पद्धतीने. आणि बरेचशा जणांनी सांगितलेलं आहे की बाबा जास्त क्वांटिटीचं न करता तुम्ही क्वालिटी द्या, म्हणजे ग्राहक तुमच्या जवळ येईल. तर आमचा त्याच गोष्टीवर भर आहे की आम्ही क्वालिटी देऊ, आम्हाला क्वांटिटीची जास्त हे नाही आहे. बिलकुल सर, पण मग ह्या स्टोअर्ससाठी जी उत्पादनं तुम्ही तयार करता, तर ही गृहोद्योगातली लोकं आहेत किंवा मग आणखी जर लोकांना तुमच्याकडे रोजगार म्हणून जर ते तुमच्या ग्रुपकडे बघत असेल तर काय काय संधी त्यांच्यासाठी आहे? हां, तर ह्याच्यामध्ये आमचं TMTचा एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, की आम्ही ही जी कंपनी आहे किंवा ही जी ग्रुप आहे ही एका व्यक्तीची नसून यामध्ये येणारा प्रत्येक आमचा मेंबर जो आहे TMTचा तो मालकच आहे आणि त्यानंसुद्धा याच्यामध्ये फंडिंग केलेलं आहे. आणि याच्यामध्ये येणारा व्यक्तीला एखादा स्टोअर घ्यायचा असेल किंवा आमच्यामध्ये सहभागी घ्यायचं असेल तर आमच्यासोबत त्यांनी जर कॉन्टॅक्ट जर केला तर आम्ही त्यांना सरळ सांगतो की आमच्यामध्ये येणारा व्यक्ती हा प्रत्येकजण मालकच आहे आणि त्याने आमच्यासोबत येऊन काम जर केलं तर आम्ही एक ग्रुपमधून काम करतो. आमच्यामध्ये येण्यासाठी अशी कोणतीच प्रकारची अट नाही आहे. इथे सर्वसामान्य व्यक्ती जरी असला आणि त्याला जर आर्थिक गोष्टीसाठी जर आमच्या ग्रुपसोबत जोडायचं असेल तर तो येऊ शकतो 100%. क्या बात आहे सर. आता येणाऱ्या काळामध्ये आणखी काय नवीन गोष्टी तुम्ही घेऊन येणार आहात आणि काय तुमच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे? हां, तर आम्ही एक पुढच्या या कन्सेप्टवर काम करत आहे की येणारा काळ हा अन्नावर जास्त येणार आहे. म्हणजे लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या वस्त्र आणि निवाराच्या पूर्णपणे संपलेल्या आहेत आणि राहिलेला जो अन्नाचा प्रश्न आहे, कारण की भविष्यामध्ये 2 मुलं किंवा 1 मुलगा आणि दोघंच नवरा बायको होता आणि पुढचा काळ हा काही प्रॉपर्टीचा किंवा पैशाचा किंवा तो राहणार नाही, कारण की याच्या पुढे काही एवढे लोकांकडून कष्ट होणार नाही की पुढे असं लोक करणार नाही की आता पोटाला मारून आपण काहीतरी हे करू किंवा मोठी प्रॉपर्टी तयार करू, तर तो होणार नाही. सर्वांना एकच प्रश्न येईल की आपले आरोग्य कसं जपता येईल. तर त्या आरोग्य जपण्यासाठी त्यांना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं अन्न कसं चांगलं मिळेल आणि त्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करू की त्या ग्राहकापर्यंत किंवा त्या नागरिकापर्यंत चांगलं अन्न पोहोचवण्याचं काम आमची कंपनी करेल किंवा आमचा ग्रुप करेल. आणि हा जो ग्रुप आहे हा सर्वसामान्य नागरिकाचा आहे, सर्व जनतेचा आहे. त्यामुळे आम्हाला काही मोठ्या प्रमाणात नफा नाही पाहिजे. आमचा कन्सेप्ट हाच आहे की आमच्या ग्रुपचे एक जो आम्ही ठरलेला सॅलरी आहे किंवा जे काही आम्हाला मिळते त्यातच आम्ही समाधानी आहोत. त्यासाठी आम्हाला भेसळ करण्याची आवश्यकता नाही आणि आम्ही तडजोडसुद्धा करणार नाही क्वालिटीसोबत. त्यासाठी आमचं पुढचं विजन क्लिअर आहे की पुढच्या व्यक्तीपर्यंत, आपल्या नागरिकापर्यंत आपला ग्राहकाचा माल जो आहे 100% प्युअर गेला पाहिजे. क्या बात आहे सर. आता जे नवीन तरुणी असतील किंवा गृहोद्योगामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला असतील, त्या व्यतिरिक्त जी आता ग्राहक वर्ग आज या मुलाखतीच्या निमित्ताने जो तुमच्याशी जुळणार आहे त्या सगळ्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मी त्यांना एवढंच सांगेल की पुढचं भविष्य तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा आमच्यासोबत जरी तुम्हाला जुळायचं असेल तर तुम्ही 100% येऊ शकता. आज आमचा हा जो ग्रुप आहे हा आर्थिक गटासाठी, आर्थिक जो सक्षमीकरण आहे त्याच्यासाठीच एकत्रसाठी आलेला आहे किंवा आपली आर्थिक बाजू पक्की झाली पाहिजे. आमच्यासोबत जुळलेले हे 8 वर्षापासूनचे जे जितकेही लोक असतील किंवा जे असतील ते आर्थिक गोष्टीनंच दुर्बळ होते. आम्ही जेव्हा त्यांना एकत्र आणलं, त्यांना सांगितलं की आपण एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि उद्योगातून आम्ही जसे जसे पुढे होत गेलो त्यांचीसुद्धा आर्थिक बळकट कंडिशन चांगली झाली. आणि जोपर्यंत माणसाचं पोट भरत नाही तोपर्यंत त्याची बुद्धी चालत नाही. तर आम्ही सर्वप्रथम त्यांना एक आर्थिक याच्यातून त्यांना मजबूत केलं आणि तो व्यक्ती आज आमच्यासाठी इतका सक्षम झालेला आहे की तो आमच्यासाठी काही करायला तयार आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे की जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत बुद्धी चालणार नाही. तुम्ही किती काही हुशार असले किंवा काही असले, परंतु तुम्हाला कुठेतरी एक तुमची आर्थिक नळी मजबूत असली तरच तुम्ही पुढचं भविष्य निर्माण करू शकता, त्याच्याशिवाय नाही. बिलकुल, खूप छान संदेश तुम्ही दिलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर जे आधीपासून आपले आजोबा असतील, पणजोबा असतील, हे सांगत यायचे की आरोग्य हीच आपली संपदा आहे आणि आता परत काळ त्याच पद्धतीने बदलत चाललेला आहे. तुम्ही जसं म्हटलं की अन्न, वस्त्र, निवारा या गरजांपैकी आता सगळ्यात जास्त भर देण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्या आरोग्यावरती आणि त्यासाठी चांगलं अन्न हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमचे खरंच खूप आभार सर की या TMT ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या छान उत्पादनं आता लोकांसाठी घेऊन येणार आहात. उत्पादनांच्या माध्यमातून मला असं वाटतं की आता लोकांना सुद्धा जसं लोक शोधतात की ऑर्गॅनिक फूड कुठे असेल किंवा सेंद्रिय पद्धतीचं आणि आपल्याला कुठे मिळेल, ह्या सगळ्याचा शोध मला असं वाटतं तर तुमच्या TMT ग्रुपच्या माध्यमातून कुठेतरी तो थांबेल. पण सर तुम्ही बोललात की गृहोद्योगांच्या बाबतीत आपल्या अकोल्यामध्ये खूप सगळे बचत गट असतील, बऱ्याच लोकांचे गृहोद्योग आहेत. तर नेमकं TMT जेव्हा तुम्हाला स्टार्ट करायचं ठरवलं होतं तर किती महिला त्यामध्ये जुळलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं तुमचं ह्या ग्रुपचं काम चालतं? आमच्या माध्यमातून 600 ते 700 महिला आमच्यासोबत जुळलेल्या आहेत
आणि माझा जो सुरुवातीचा कन्सेप्ट आहे हा महिलांसाठीच होता, कारण की मी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा गृहउद्योगाचंच काम केलेलं आहे. मला त्याचा 20 वर्षाचा अनुभव आहे. क्या बात है. आणि सुरुवातीपासून जे स्त्रियांचे कामं आहेत किंवा जे काही असेल ते माझ्या रिलेटेड आहे, म्हणजे माझ्या संपर्कात आले आणि मला त्यांच्या समस्या कळल्या किंवा त्या महिलांना काय अडचणी येऊ शकतात. परंतु मला एक गोष्ट समजली त्यामध्ये की जर महिला आर्थिक सक्षमीकरण झाली तर ती खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकते. बिलकुल. आणि एक महिला जर कमाई जर करत असेल तर ती स्वतःसाठी काहीच करणार नाही, आपल्या परिवारासाठी करेल. आणि हा माझा उद्देश त्यावेळेस लक्षात आल्याकारणाने माझा सुरुवातीचापासून फोकस हा महिलांच्या आर्थिक कंडिशन कशी चांगली होईल याच माध्यमावर आहे. आणि मी त्यामध्ये खूप प्रगती केली. आज माझ्या गटातल्या महिलांची इतकी प्रगती झालेली आहे की त्या खूप डेव्हलप झालेल्या आहे. आणि जेव्हा एखादी स्त्री जर कमाई करत असेल किंवा एखादं काम करत असेल तर ती मन लावून करते. परंतु पुरुषाच्या बाबतीत तसं नसतं, कारण की तो जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी तयार असतो त्याच्यामागे डोक्यामध्ये 100 प्रश्न असतात किंवा 100 त्याला समस्या असतात. परंतु स्त्रियांच्या बाबतीत तसं होत नाही. ते कॉन्सन्ट्रेशन जास्त करू शकतात आणि रिझल्टसुद्धा चांगला देऊ शकतात. आज आपण चीनमधले सगळ्यात मोठे उद्योग त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर सर्वात मोठं जर व्हायचं असेल किंवा प्रगती जर करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कामामध्ये स्त्रियांचा सहभाग घ्या, तुम्ही खूप मोठी प्रगती कराल. बिलकुल. तर त्याच माध्यमातून आम्ही पुढे जात आहे. बिलकुल. तुम्ही खूप छान सांगितलं सर. खरं तर महिलांच्या बाबतीत त्या अतिशय प्रॉमिसिंग असतात, कारण जबाबदारी असल्यामुळे काय होतं की घर असेल, मुलं असतील, आपला संसार असेल, त्यासोबत आपलं जे काही ठराविक काम आहे त्यावरती सुद्धा त्यांचा तेवढाच फोकस असतो. कारण की एक महिला जसं घरात तिला होम मिनिस्टर म्हटलं जातं, तर तिचं खरोखर त्या पद्धतीचं मॅनेजमेंट असतं. सर आता तुम्ही सांगितलं की 600 ते 700 महिला आतापर्यंत जोडलेल्या आहेत. तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही बनवून घेत असता? आज आमच्या माध्यमातून त्यांनी तर मला एक सर्व महिलांनी फंडिंगसुद्धा केलेली आहे. आज त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवलेला आहे की त्यांनी मला स्वतः पैसे दिलेले आहे आणि त्यांनी या उद्योगामध्ये मलासुद्धा त्यांनी खूप मोठं केलेलं आहे. आणि एक मी त्या गोष्टीचा परतावा म्हणून त्यांना जो काही इथून पगाराच्या स्वरूपात देतो किंवा हे देतो तर मी देत नाही आहे, हे त्यांच्याच पैशाचा एक भाग आहे. मी फक्त एक समोर आहे किंवा आमचा गट असेल किंवा हे असेल. मी सुरुवातीला सांगितलं की इथे कोणी मालक नाही आहे या गटामध्ये, तर सर्वजण जे आहेत ते एक गटाचे सदस्य म्हणून काम करतात. मी फक्त नियोजन करतो. आणि कुठेतरी एक आज आपण काम करत असताना मोठं काम करायचं असलं आपल्याला कुठेतरी नियोजन करावं लागते की आपण एखाद्याला राजाचा पाठ घ्यावा लागतो, एखाद्याला सैनिकाचा पाठ घ्यावा लागतो, कुणाला चालकाचा पाठ घ्यावा लागतो. तर कुठेतरी याच्या माध्यमातून मी फक्त एक राजाचा म्हणजे एक मी प्रमुख म्हणून एक पाठ घेतलेला आहे की सर्व ग्रुपला चालवण्यासाठी. या ग्रुपवर सर्व नियंत्रण माझंच राहते आणि नियोजनसुद्धा मीच करतो. आणि या माध्यमातून आमची जी प्रगती होत आहे ते एक छत्री कारभारामधूनच आम्ही समोर जात आहे. आणि कुठेतरी आपल्याला एक यश जर गाठायचं असेल तर आपल्याला आणि कोणीतरी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर अंतर गाठायचं असेल एकट्याला तर थोडं फास्ट चालावं लागेल, परंतु तुम्हाला जर आणखी खूप मोठं अंतर गाठायचं असेल तर सर्वाला सोबत घेऊन चाला, म्हणजे तुम्ही खूप अंतर हे करू शकता. तर त्या माध्यमातून आम्ही भरपूर डेव्हलप केलं. आज आमचे रिझल्टसुद्धा येत आहे किंवा आमचे जे आज आम्हाला त्याचे जे परतावे येत आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात चांगलं झालेलं आहे. आणि याच्या पुढे सुद्धा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही चांगले कामं करू. बिलकुल. सर अजूनही महिलांसाठी तुमच्या ग्रुपमध्ये स्कोप आहे का जोडण्यासाठी, किंवा त्यांच्या बचत गटांना आणखी जुळता येईल का तुमच्यासोबत? 100% आम्ही आजपर्यंत सर्व प्राधान्य महिलांनाच दिलेलं आहे आणि त्यांना तर एक रोजगारसुद्धा दिलेला आहे. आज आमच्यात अशी कंडिशन आहे की आमच्या ग्रुपच्या एकूण महिलांना पगार आहे आणि प्लस आमच्यासोबत जे काम करत आहेत त्यांना वेगळी मजुरी आहे. म्हणजे आम्ही पगार तर देतो प्लस ते जर जास्त जर काम करत असतील तर त्यांनासुद्धा त्याचा मोबदला देतो. म्हणजे असं नाही की तुम्ही एक मजुरी म्हणून आमच्यासोबत जुळाल, तसं नाही. आमच्या ग्रुपचे सदस्य तर व्हा, परंतु इकडून जो पगार तो मिळेलच आणि त्याच माध्यमातून तुम्ही जे काम करता त्याचासुद्धा तुम्हाला मोबदला मिळेल. सर एवढ्या दिवसांची मेहनत, त्यात इतक्या सगळ्या लोकांची एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत जुळलेली आहे. नेमकं आतापर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण या स्टोर्सला सुरू केलेलं आहे? आज आपलं 10व्या नंबरचं स्टोअर सुरू होणार आहे अकोल्यामध्ये, कौलखेडमध्ये. तर त्याचे जे प्रोप्रायटर आहे ते तायडे म्हणून हे आहेत आणि याच माध्यमातून आपले स्टोअर हे सुरूच राहणार आहेत. बिलकुल. सर आणखी जर तुमच्याशी कोणाला जुळायचं असेल म्हणजे फ्रँचायझीच्या माध्यमातून किंवा स्टोअर्स जर ज्यांना कोणाला सुरू करायचं असेल तर कशा पद्धतीने जुळता येईल? हां, तर आम्ही त्याच्यामध्ये एक
स्टोअर घेण्यासाठी एक सांगितलेलं आहे की बाबा जे कोणी बेरोजगार असतील किंवा जो मेहनती असेल तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच पाहिजे नाही. एक शॉप जर त्यांच्याकडे असेल, बाकीचं सर्व माल आम्ही देतो आणि त्यांना मार्गदर्शनही करतो, त्यांना सर्व सपोर्ट करतो. फक्त त्यांची एक आहे की मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. आज जर तुम्हाला इतकं जर सपोर्ट भेटत असेल आणि तुम्ही जर मेहनत करत नसाल तर काही फायदा होणार नाही. कारण की आपल्याला कुठेतरी स्ट्रगल करावं लागणार आहे. आपली शॉपी जे सुरू होणार आहे ते काही आपल्याजवळ सर्व आयते गिऱ्हाईक येणार नाही. आपल्या कॉम्पिटिशनमध्ये भरपूर लोक आहेत. त्यासाठी आपल्याला मेहनत करणाऱ्या व्यक्तीला स्टोअर द्यायचा आहे. आणि प्लस तुमच्याकडे जर एखादे गुण असेल किंवा आणखी काही तुमची काही तयारी करण्याची असेल तर आम्ही त्यात असं एक हे करतो की तुम्ही एखादा उद्योग तुमच्याकडे असेल, एखादी महिला असेल आणि तिला जर काहीतरी याच्यात बनवता येत असेल, खाद्यपदार्थ असतील काही असतील तर आम्ही तिला म्हणतो की वेलकम आहे, तू आणखी मेहनत घ्या, आपल्या स्टोअरमध्ये तुमचे प्रोडक्ट ठेवू. म्हणजे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतो की आम्ही त्या माध्यमातून तुमचंसुद्धा प्रोडक्ट पुढे जाईल. क्या बात आहे. खरंच खूप छान संकल्पना आहे सर ही. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याला नक्कीच खूप छान यश मिळेल, कारण लोकांसाठी पण ही खूप चांगली संधी आहे. तेव्हा सर तुमच्या येणाऱ्या सगळ्याच पुढच्या उपक्रमांसाठी आमच्या खूप सगळ्या शुभेच्छा. आज तुम्ही या ठिकाणी आला, तेवढा वेळ दिला, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तर हे होते आदरणीय तुषारजी तागझुरे सर. TMT ग्रुपच्या माध्यमातून फक्त औद्योगिक संधीच नाही तर तुमच्यासाठी एक उद्योजक म्हणून उभं राहण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तेव्हा स्क्रीनवरती खाली नंबर दिलेला आहे. तुम्हाला कधीही असं वाटलं की सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे किंवा यांना संपर्क करायचा आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि त्यासोबतच अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमचा योलो स्पॉटलाईट बघत राहा. परत भेटूया नवीन व्यक्तीसह नवीन मुलाखतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.